आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची बातमी। केंद्रीय निवडणूक आयोग कालपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे। आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र दौऱ्यावर आहे। 2 दिवस महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बैठकांचा आढावा घेऊन निवडणूक आयोग या संदर्भात चर्चा करत आहे। काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आचारसंहितेबाबत भाष्य केलं होतं। त्यानंतर आता निवडणूक आयोग महाराष्ट्र दौऱ्यावर आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, आपण पाहिलं तर केंद्रीय निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे। त्यांचा महाराष्ट्र दौरा सध्या सुरू आहे। आगामी विधानसभेसाठी राज्यभरात सर्वपक्षीय सक्रिय देखील झाल्याचं आपण पाहू शकतोय। तर निवडणुकी संदर्भात आज पत्रकार परिषदेमध्ये नेमकी काय माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येईल आणि किती टप्प्यात महाराष्ट्रात निवडणुका होतील? केंद्रीय निवडणूक आयोग काल आणि आज राज्यातली निवडणुकीपूर्वीची परिस्थिती साधारणतः काय तयारी करण्यात आलेली आहे याची माहिती घेत आहे। अर्थात या संपूर्ण यंत्रणांमध्ये महसूल प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा तसंच ज्या चौकशी करणाऱ्या इतर यंत्रणा असतात त्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करतायत। अनेक राजकीय संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी देखील काल चर्चा केली। काही संघटना राजकीय यांनी स्पष्ट भूमिका मांडली की महाराष्ट्रामध्ये 1 टप्प्यात निवडणुका कराव्यात, काहींनी भूमिका मांडली की 2 टप्प्यामध्ये कराव्यात। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज 2 दिवसाच्या संपूर्ण आढावाची माहिती राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी प्रसारमाध्यमांना देतील। अर्थात साधारणतः एक असं पायंडा दिसतो की ज्यावेळेस केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी कोणत्याही राज्यामध्ये निवडणुकीच्या आधी जातात त्यानंतर जवळपास एक 10 ते 15 दिवसामध्ये तिथे निवडणुका जाहीर होतात। साधारणतः ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोड ऑफ कंडक्ट लागेल असं म्हटलं जातं आणि तत्पूर्वीची ही आढावा घेणारी पत्रकार परिषद असेल। संपूर्ण यंत्रणा कशा पद्धतीने तयार आहेत आणि त्याच्यामध्ये कुठे लूफॉल्स आहेत का याची माहिती निवडणूक आयोग घेईल आणि त्या अनुषंगाने 2 दिवसाच्या या संपूर्ण आढावामध्ये त्यांच्या निदर्शनास काय आलं याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद असेल। किरण, नक्कीच सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।